नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण स्वानंदीला खूप राग आलेला आहे ज्या पद्धतीने मल्लिका आणि अंशुमन यांनी गोंधळ घातलेला आहे. स्वानंदीच्या बाबांवरती हल्ला करवलेला आहे आणि त्याचबरोबर इकडे त्या रस्त्यावरून जात असलेल्या समरला जेव्हा स्वानंदीचे बाबा तिथं रक्ताच्या थरव्यामध्ये पडलेले दिसतात, तेव्हा समरने त्यांना हॉस्पिटलमध्ये नेऊन त्यांची मदत केलेले जावयाचं कर्तव्य पूर्ण केलेलं आहे. पण स्वानंदी मात्र भयानक चिडलेली आहे, कारण घरी आल्यानंतर बाबांबद्दल अपशब्द बोलायला आता मल्लिकाने सुरुवात केलेली असते. तेव्हा मात्र स्वानंदीला खूप राग आलेला आहे. आता स्वानंदी मल्लिकाचं कसं थोबाड फोडतीये, तिची बोलती बंद कशी करते ते आपण पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे समरने खरं तर बाबांची मदत केलेली आहे. या गोष्टीमुळे स्वानंदीला सुद्धा समरबद्दल आता वाटत आहे. खरं तर स्वानंदी त्या घरामध्ये राहून सगळ्यांसाठी सगळं करत असते, सगळ्यांची काळजी सुद्धा घेत असते. पण आता समरने सुरुवातीला त्याचा स्वभाव कसा दाखवला हे तर आपल्याला माहिती आहे. त्याला नाती महत्वाची आहेत, माणसं महत्वाची आहेत. पण ज्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि त्याच्या मनामध्ये थोडं थोडं विष कालवलं जातं, त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता अधिराचे वेगवेगळ्या गोष्टी चालू आहेत. अधिराने आता चहा बनवायचा आहे, तर किचनमध्ये मळलेलं पीठ, त्याचबरोबर कोरडं पीठ हे सगळं सांडलेलं असतं आणि त्यामुळं राग आलेला असतो तो म्हणजेच या मंदाला. ती म्हणत असते, काय चाललंय, हिला सध्या चहाही बनवता येत नाहीये. नक्की मी काय काय करायचं आहे ना ते मला एकदा सांगा. नक्की काय होणार आहे ना ते मला कळलं पाहिजे, असं ती बोलत असते. तिला खरं तर राग आलेला असतो, कारण घरात सून आलेली आहे, पण आपल्या सुनेला काहीच करता येत नाही. तिला काय करायला सांगायचं झालं की तिचं मात्र आपलं नेहमीच एक ठरलेलं असतं, आणि ते म्हणजे की काहीही झालं तरीही आई तुम्ही मेड ठेवा आणि स्टाफ ठेवा, त्यांच्याकडून आपण काम करून घेऊया. आता मात्र इकडे अधिराचा मोठ्याने जो आवाज आहे तो ऐकून तिथे रोहन येतो आणि तो विचारू लागतो. तेव्हा ती म्हणते की नाही, काही नाही झालेलं, हे किचन छोटं आहे ना. तेव्हा मंदा म्हणू लागते की इतके दिवस झालं, इतकी वर्ष झालं याच किचनमध्ये मी सगळ्यांसाठी जेवण बनवलं, एवढं सगळं केलेलं आहे, आणि आज हिला हे किचन छोटं वाटायला लागलंय फक्त चहा बनवण्यासाठी. कुठून आणणार आहे मी मोठं किचन? रोहन मात्र शांतच राहतो, तो काहीच बोलत नाही. कारण ह्या घरातल्या कुरघोडी आता रोजच चाललेल्या आहेत. अधिराला काही काम करताच येत नाहीये, तिला ॲडजस्टही करायचं नाहीये, फक्त शांत शांत राहायचं. आणि इकडे मंदाचं मात्र सुरू आहे, तिला सासूगिरी करायची आहे, कारण इतके दिवस स्वानंदी घरात सगळंच करत होती. तेव्हा बाबा सुद्धा आता शांत राहायला सांगतात. तेव्हा मंदा म्हणते की या घरामध्ये 2 शब्द कोणी माझ्याशी नीट बोलत नाहीये आणि या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने घडत असतात. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की आता रोहन आणि अधिरा एकमेकांशी पाहू लागतात. रोहन म्हणतो की अधिरा, तूही जरा समजून घेत जा ना, आई काय शिकवते ते जरा शिकण्याचा तरी प्रयत्न कर. अगं, आपल्या माणसांसाठी आपण काही केलं तर बिघडत नाही, आणि तू तुझ्या हाताने जर काही बनवलंस तर ते मला सुद्धा छान वाटणार आहे, असं रोहन सांगत असतो. पण इकडे आता बाबांनी निर्णय घेतलेला असतो तो म्हणजे नोकरी करण्याचा. बाबांनी ठरवलेलं असतं की आता नोकरी करणार आहे, आणि नोकरी करण्यासाठी त्यांनी तयारीही त्यांच्या मनाची दाखवलेली आहे. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच स्वानंदीला ही गोष्ट कळते. स्वानंदीला राग येतो. स्वानंदीला कळतच नाहीये की बाबांनी असा निर्णय अचानक का घेतला. म्हणून स्वानंदी इकडे बाबांना भेटायला जाते. तेव्हा बाबांना ती म्हणू लागते की बाबा, तुम्ही हे सगळं का करताय? खरं तर बाबांना पैसे द्यायचे असतात, म्हणजेच इकडे समर राजवाड्याने जे त्या बांगड्यांचे पैसे दिलेले आहेत आणि त्यामुळंच तो नीट बोललेला नाहीये, ह्या गोष्टी समोर आलेल्या असतात, आणि म्हणून बाबांनी हा निर्णय घेतलेला असतो. आणि मग इकडे समरला रोहनने फोन केलेला असतो आणि सगळ्या गोष्टी विचारल्या जातात. तेव्हा मात्र समर काही नीट बोलत नाही. मग रोहन बाबांना सांगतो की बाबा, ते काही माझ्याशी व्यवस्थित नाहीत बोलले. बाबांना असं वाटतं की त्यांचे पैसे आपण दिलेले नाही आहेत ना, म्हणून हे घडत असेल. एकदा का त्यांचे पैसे दिले की सगळं व्यवस्थित होईल असं वाटू लागतं. म्हणून स्वानंदीचे बाबा विचार करतात की आता आपण हे पैसे कमवायचे, नोकरी करायची. तेव्हा मंदा सुद्धा म्हणू लागते की अहो, काय बोलताय तुम्ही हे सगळं? या वयात आणि नोकरी, हे सगळं तुम्हाला जमणार आहे का? आणि झेपणार आहे का या वयाच्या मानाने? रोहन सुद्धा समजवू लागतो, परंतु बाबा मात्र ऐकायला तयार नसतात. तेव्हा मात्र इकडे आता स्वानंदीला ही गोष्ट कळते, म्हणून तर स्वानंदी आता चिडलेली असते, पण तिची व्यक्त होण्याची पद्धत वेगळी असते. स्वानंदी म्हणत असते की हे सगळं काय घडतंय, कारण माझ्या बाबांना
नोकरी करावी लागते. मग ती म्हणत असते की या वयात तुम्हाला नोकरी करायची आहे, विचार करताय का बाबा तुम्ही? लक्षात येतंय का तुमच्या? कारण बघा ना तुम्ही जे काय केलेलं आहे ते सगळं काय घडलेलं आहे. कारण तुमचे 2 मोठी मुलं आहेत आणि ते स्वतः कमवत आहेत आणि तुम्हाला आत्ता नोकरी करायची आहे, असं स्वानंदी बाबांना सांगत असते. तेव्हा मात्र बाबा म्हणत असतात की अगं आता मला सांग, नोकरी केली तर काय बिघडणार आहे? असू दे ना, गरज आहे म्हणून नोकरी करायची आहे, बाकी काय नाहीये, असं बाबा तिला सांगत असतात. परंतु स्वानंदीला मात्र ही गोष्ट अजिबात पटत नाही. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की स्वानंदीने बाबांना समजवलेलं असतं. मग बाबा म्हणतात की आता माझे फंडाचे पैसे जे साठलेले आहेत, आता हे पैसे तर मंदाने घेतलेले होते, मग ते फंडाचे पैसे काढतो आणि ते समर राजवाड्यांना देतो, एवढं बाबांनी ठरवलेलं असतं. म्हणून बाबा आता ते बँकेतून पैसे काढतात, कारण त्यांना आठवत असतं की त्या सोनाराचे 10 लाख रुपये जे आहेत ते समरने दिलेले असतात आणि हा मॅटर तिथे संपवलेला असतो. पण ती गोष्ट काही बाबांच्या नजरेतून जात नसते. मग बाबा इकडे स्वानंदीला म्हणतात की अगं नंदू, मी बँकेतून पैसे काढलेले आहेत, आता ते समर सरांना द्यायला जातो. स्वानंदी म्हणत असते पण अहो बाबा ह्याची काय गरज आहे, मी भरते ना, मी देईल त्यांचे थोडे थोडे करून पैसे, मी पण नोकरी करणार आहे, असं ती सांगू लागते. परंतु बाबा तिला म्हणतात की नाही नंदू, तुला माझी शपथ आहे, तुला अजिबात हे सगळं करायची गरज नाही, असं इकडे बाबा स्वानंदीला सांगत असतात. तेव्हा मात्र स्वानंदी म्हणते पण बाबा तुम्ही ऐकत का नाहीये माझं, असं स्वानंदी म्हणू लागते. तरीही बाबा म्हणत असतात की अगं नाही, आणि तेवढ्यात ते पैसे घेऊन निघालेले असतात. आता ही जी अर्पिता आहे ती चोंबडेपणा करायला त्या घरात राहिली आहे, तिचं सासर सोडून ती मात्र येते आणि मल्लिकाला सांगू लागते की अगं त्या स्वानंदीच्या बाबांनी ना बँकेतनं पैसे काढलेत आणि ते पिंट्या दादाला द्यायला जाणार आहेत. आता मात्र शिट्ट्या वाजू लागतात, त्या म्हणजे या मल्लिकाच्या. जर त्यांनी पैसे दिले तर सगळंच बाहेर येईल. मग ती अंशूला फोन करते, आत्ताच्या आत्ता काहीतरी कर, ते पैसे घेऊन अजिबात तिकडे पोहोचता कामा नयेत. आणि मग अंशुमनचे काही गुंड ओळखीचे असतात, त्या गुंडांच्या मदतीने अंशुमनने आता काम करायला सुरुवात केलेली असते. बाबा बरोबर बँकेतून पैसे घेऊन निघालेले असतात. समोरच्या ऑफिसच्या रस्त्याला ते जात असतात आणि ते गुंड तिथे येतात आणि इकडे बाबांवरती हल्ला करतात. तेव्हा मात्र खूपच मोठी गोष्ट घडत असते आणि मग मात्र इकडे त्याचबरोबर स्वानंदीला बाबांचा फोन येतो. अगं नंदू, एक प्रॉब्लेम झालाय, गुंडांनी माझ्यावर हल्ला केला आणि त्यांनी आपले सगळे पैसे चोरून नेले. स्वानंदीला धक्का बसतो. इकडे बाबा आता पडलेले असतात, त्यांच्या डोक्यातून रक्त येत असतं आणि इकडे स्वानंदीला सुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो. स्वानंदी म्हणते हे सगळं काय होऊन बसलेलं आहे, कशामुळे ह्या गोष्टी झालेल्या आहेत, असा विचार स्वानंदी करू लागते. आता त्या गुंडांनी बाबांकडून ते पैसे सुद्धा घेतलेले असतात आणि इकडे येऊन ते पैसे अंशुमनला दिलेले असतात आणि तिथून ते पळून गेलेले असतात. बिचारे स्वानंदीचे बाबा तिथे रस्त्यात पडलेले असतात आणि त्यांच्या डोक्यातून रक्त वाहत असतं. आणि नेमकं त्याच रस्त्याने आता समरची गाडी येत असते आणि समर पाहतो तर तिथे स्वानंदीचे बाबा पडलेले दिसत आहेत, त्यांच्या डोक्याला लागलेला आहे. स्वानंदी म्हणत असते की बाबा तुम्ही थांबा, मी आलेच तिथं, असं म्हणत स्वानंदी सांगत असते. तेवढ्यात समर तिथे येतो. पाहतो तर काय, त्यांना अशा अवस्थेत पाहून समर त्यांना लगेचच डॉक्टरांकडे घेऊन जातो. समर डॉक्टरांकडे घेऊन गेलेला असतो तेव्हा बाबांना तो विचारतो काय झालं नक्की, म्हणजे मिस्टर सरपोतदार नक्की काय प्रॉब्लेम झालेला आहे, असं जेव्हा समर विचारतो तेव्हा मात्र इकडे बाबा सांगू लागतात की मी पैसे काढत होतो, तुमचे पैसे द्यायला यायचे होते आणि मी पैसे घेऊन येत असताना गुंडांनी माझ्यावरती हल्ला केलेला आहे. आणि त्यानंतर समर इकडे स्वानंदीच्या बाबांना चक्कर येते. स्वानंदीच्या बाबांना समर हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो, त्यांच्यावर उपचार करतो आणि मग डॉक्टर त्यांना डिस्चार्ज देतात. तेव्हा समर बाबांना घेऊन घरी येतो. स्वानंदीला ही गोष्ट कळलेली असते. समरने त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलेला आहे, त्यांच्यावर उपचार केलेले आहेत आणि समर बाबांना घेऊन आता इकडे राजवाड्यांच्या घरी आलाय. आता बाबांना आणलेलं असतं. घडलेला प्रसंग सगळा स्वानंदीला कळतो. मल्लिका मात्र चोंबडेपणा करायला येते आणि ती म्हणू लागते की हे पण यांचं नाटकच असणार आहे, खोटारडी लोक आहेत ही, नुसते कारस्थान करत असतात, लग्नात बघितलं नाही का समोर तू. आता मात्र स्वानंदीला राग येतो आणि स्वानंदी म्हणते बाद झालं, आतापर्यंत मी खूप ऐकून घेतलेलं आहे पण माझ्या बाबांबद्दल अपशब्द बोललेला मी ऐकून घेणार नाही. आता मात्र मल्लिकाच्या शिट्ट्या असतात आणि मल्लिका गालावरती हात ठेवते, कारण तिला स्वप्न पडलेलं असतं की स्वानंदीने रागाने मल्लिकाच्या कानाखाली वाजवलेली आहे आणि तिने मात्र स्वानंदीकडे पाहतच राहते, स्वतःहून गालावरती हात ठेवलेला असतो. आजीला सुद्धा राग येतो. आजी म्हणते की मल्लिका बाद झालं, कोणाबद्दल काय बोलते, त्यांची अवस्था काय आहे ते बघ आणि मग तोंड चालव. इकडे अंशुमनने सुद्धा तोंडावरती हात ठेवलेला असतो. जर हे प्रकरण उघडकीस आलं तर मात्र काय होणार आहे त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेला आहे, तो नक्की पहा. थँक्यू.